खरं तर महानगरपालिका या औरंगाबाद शहर संभाजीनगरमध्ये येऊन अनेक वर्षापासून या विभागामध्ये अनेक वसाहती बसल्या, परंतु काही मागासवर्गीय वसाहती ज्या महानगरपालिकेने सलम म्हणून डिक्लेअर केल्या, दारिद्र्य रेषेखाली राहणारे रहिवासी, त्यामध्ये जळगाव रोड लगतच डॉक्टर आंबेडकर नगर ही वसाहत आहे। ही वसाहत गेल्या 50 ते 55 वर्षापासून ही वसलेली आहे। महानगरपालिका सुविधा देते, परंतु ह्या सुविधा गेल्या 10 वर्षाच्या कालखंडामध्ये 40 वर्षापूर्वी ड्रेनेज लाईन टाकलेली ती जुनी झाली। आज 8 दिवसानंतर पाणी आलं, परंतु ते पाणी म्हणजे संडास मिश्रित पाणी आलं, त्यामुळे नागरिक या ठिकाणी आजारी पडलेले आहेत। अनेक वेळेला भारतीय दलित पॅंथर सामाजिक संघटनेच्या वतीने निवेदन केली, ड्रेनेज लाईन बदला, परंतु आजपर्यंत बदलल्या गेलेली नाही। ही ड्रेनेज लाईन तात्काळ बदलण्यात यावी। 40 वर्षापूर्वीची ही ड्रेनेज लाईन आहे। पिण्याच्या पाण्यामध्ये हे पाणी मर्ज होऊन संडासचं पाणी आज नागरिकांना प्यायला मिळत आहे, म्हणून नागरिक आजारी पडलेले आहेत। ही तात्काळ ड्रेनेज लाईन बदलावी। त्या अगोदर जे मेन होल भरलेले आहेत हे तात्काळ दुरुस्त करावेत आणि 40 वर्षापूर्वीची ड्रेनेज लाईन बदलून या ठिकाणी सुस्वच्छ असं पिण्याचं पाणी मिळेल अशी काळजी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी घ्यावी। नसता भारतीय दलित पॅंथर या ठिकाणी जर हे काम न झाल्यास तीव्र आंदोलन महानगरपालिकेवरती छेडेल असा इशाराही भारतीय दलित पॅंथर या सामाजिक संघटनेच्या वतीने मी देत आहे।